कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे तसेच प्रभाग क्रमांक 12 व प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवारांकरिता आयोजित कॉर्नर सभेत आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, उपस्थित बंधूंनो, मी आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदा विनंती करतो, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे दोन्ही प्रभागातील उमेदवार यांचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपण त्यांना भरघोस मताने निवडून आणू, आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आणि आपल्या कोपरगाव विधानसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक 2024 ला झाली. या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला राज्यामध्ये 5व्या क्रमांकाचं मताधिक्य देऊन दुसऱ्यांदा आपली काम करण्याची आमदार म्हणून संधी दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. ही निवडणूक आपली नगर परिषदेची 2025 ला आता होते. होणारी निवडणूक ही 9 वर्षानंतर होते. याच्या अगोदर 2016 ला आपली नगर परिषदची निवडणूक झाली. 9 वर्षानंतर होणारी ही निवडणूक आणि फार मोठा बदल आपल्या कोपरगाव शहरामध्ये मतदारसंघामध्ये झालेला आहे. 2016 ला आम्ही काही आमदार नव्हतो. आपली निवडणूक झाली त्या वर्षी 2016 ला तिथे बसलेल्या माता भगिनींना चांगलं आठवत असेल का, आपल्याला 23 दिवसांत पाणी मिळते. म्हणजे महिन्यातून एकदा पाणी आपल्याला 2016 ला त्या ठिकाणी मिळत होतं. आणि म्हणून त्या विषयावर आपल्या सर्वांच्या अडचणी लक्षात घेता मी काही आंदोलन केले, काही निवेदन दिले, आपल्या सर्वांसाठी संघर्ष केला. आणि आपल्या परिसरामधल्या टाक्या बघून म्हटलं, या टाक्या मला त्या ठिकाणी हलवायच्या आहे. आपल्या घरासमोर, आपल्या गल्लीमध्ये टाक्या दिसल्या नाही पाहिजे, कारण की आपल्याला रोज पाणी द्यायचं आहे, हे वचन आपल्याला द्यायचंय. टाक्या आठवायच्या म्हणजे ते काही घेऊन नाही टाकायच्या मला टाक्या, तुमच्याकडे पुरेसं पाणी रोज आपल्याला मिळेल याच्यासाठी टाक्या आठवायच्या. आणि म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आमदार म्हणून पहिल्यांदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि मी जे 5 नंबर तलावाची जी माती होती, निवडणुकीच्या अगोदरची माती चालत नव्हती, पण निवडणूक संपल्या 1 महिन्याच्या आत आपण 5 नंबर तलाव खोदायला सुरुवात केली. 4-5 महिन्यामध्ये तो तलाव खोदून झाला. जवळपास 10 कोटी रुपये नगरपालिकेच्या त्या ठिकाणी वाचले. तेवढ्यावर न थांबता आपली पाणी पुरवठा योजना आपण मंजूर करून आणली आणि त्या 5 नंबर तलावाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम आपण पूर्ण केलं. 23 दिवसाचं पाणी आज आपल्याला 1.5 वर्ष झालेलं आहे का 4 दिवसांनी येतंय का 4 दिवसांनी? आता 1.5 वर्षापासून येतंय आपल्याला हे पाणी. मागच्या जूनला चालू केलं ते आज सांगायचं आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतं. 4 दिवसानंतर पाणी येत असताना सुद्धा आपल्या सर्व माता भगिनी ते 8 दिवसाच साठवतात. 40 वर्षाची सवय आपल्याला पडली. आलं पाणी, मागचं फेक, पुन्हा 8 दिवसाचं साठवत. ज्यावेळेस हे पाणी 4, 3, 2, 1 दिवस रोज आलं, तुम्हीच वैतागून म्हणणार आहे काय रोजचं साठवायचं. तेव्हा तुमची साठवायची सवय त्या ठिकाणी बंद होईल. तर त्यावेळी साठवायची गरज असते. आज आलंय, उद्या येणार आहे पाणी. रोज पाणी झाल्यानंतर साठवायची गरज नाही. हे आपलं आयुष्य चाललंय पाणी साठवायमध्ये. या गोष्टी म्हणून आपल्याला मला मुक्तता करायची, म्हणून पाणी प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवतोय. तो पूर्णपणे सोडवणार. 5 नंबर तलावाबरोबर जे आपले जुने 1 ते 4 तलाव होते, याचं देखील काम होणार होतं. ज्याच्यामध्ये गाळ काढणं असेल, त्या तलावांना कागद टाकणं असेल आणि तो कागद झाकणं
ते काम मागच्या वर्षभरामध्ये पूर्ण झालं असतं. परंतु ज्या पद्धतीने शहराची लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली, 5 नंबर तलाव पूर्ण झाल्यापासून जवळपास 100 एकरावर प्लॉटिंग आपल्या कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी चालू झाली. नवीन जो काही नियम आहे त्याच्यामध्ये 11 मजली बिल्डिंग त्या ठिकाणी बांधता येतात. 7-8 नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी चालू झाल्या. आणि म्हणून मी विचार करायला लागलो का आपण हे जे तलाव या ठिकाणी जर अशा पद्धतीने पूर्ण केले तर पुढचा काळ 5 वर्ष 10 वर्ष आपल्याला पाणी देता येईल. परंतु आपल्याला पुढच्या 50 वर्ष आपल्याला रोज पाणी देता आलं पाहिजे. मी म्हातारा होईपर्यंत आपल्याला रोज पाणी मिळालं पाहिजे असं नियोजन आपण करायचं. परत कोणी म्हटलं नाही पाहिजे का पाणी आपण अजून काय करू. म्हणून आपण 1 ते 4 तलाव याचं काम करत असताना 3 नंबर आणि 4 नंबर तलाव सुद्धा आपल्याला 30 फूट खोल करायचे. 5 नंबर तलाव आपले 30 फूट खोल आणि आपले पहिलेचे तलाव हे 10 फूट खोल, 10 असतील 12 असतील. परंतु आपल्याला 30 फूट खोल करून त्याची साठवण क्षमता एवढी वाढवायची, पुढचे 50 वर्ष आपल्याला पाण्याची चिंता करायची गरज पडली नाही पाहिजे. त्या पद्धतीने 3 आणि 4 तलाव तसे करायचे आणि 1 नंबर आणि 2 नंबर तलाव इथे सोलर पॉवर प्लांट करायचा, जेणेकरून आपल्याला जे काही वीज खर्च आपल्या नगरपालिकेला येतो तो त्या ठिकाणी येणार नाही. अशा पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी. पण नगरपालिका म्हणजे काय का आपण बसलेले लोक म्हणजे नगरपालिका. इकडे विजेचा खर्च वाढला, इकडे तुमची पाणीपट्टी वाढली, तुमची पाणीपट्टी कमी होईल. म्हणून आपण तो वीज प्रकल्प सोलर पॉवर प्लांट देखील त्याच्यामध्ये आपण धरलेला आहे. तर या पद्धतीने आपण पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे. नवीन भुयारी गटर योजना आपल्याकडे मंजूर झालेली, तिथे आपल्या सर्व गटारी भुयारी अजून कोण त्या ठिकाणी घालणार आहे आपण. त्याचा डायरेक्ट फायदा म्हणजे आपल्याला काही ते गटरीचं पाणी वापरायचं नाही, परंतु आरोग्याच्या दृष्टीने मच्छर होऊ नये किंवा मच्छर कमी व्हावे किंवा काही जनावर त्या ठिकाणी लोळताय त्या ठिकाणी लोळू नये म्हणून सर्व भुयारी गटार आपण या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये करून जे काही सांडपाणी त्याच्यामध्ये तयार होतं त्याच्यावर प्रक्रिया करून आपली जी काही पवित्र गोदावरी नदी आहे त्या नदीमध्ये सोडू शकतो किंवा ते पाणी पिण्याचं सोडून बाकी सगळ्या कामाला वापरता येईल अशा योग्यतेचं ते पाणी त्या ठिकाणी निघणार आहे. तसेच आपले रस्ते असतील, प्रमुख शहरातले 95 किलोमीटर रस्ते ते पूर्णपणे कॉन्क्रीट करून त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक करायचे, जेणेकरून कुठे धूळ येणार नाही. आपला हा रस्ता अंबिका मेडिकल ते दत्तनगर हा या टेकडापर्यंत झालेला आहे आणि त्याच्या पुढचा पण मंजूर आहे. परंतु निवडणुकीच्या अभावी त्याची वर्क ऑर्डर काढायची राहिली, तर वर्क ऑर्डर झाली तर लवकरच आता काम चालू होईल. तो देखील रस्ता पुढे कॉन्क्रीट होऊन जाणार आहे. माझ्या मते एवढंच रस्ता राहिला पण तुमचे काम 13 मध्ये संपले. पुढचे दुसरे काम आपल्या शहरामध्ये पाणी असेल, गटारी असतील, रस्ते असतील, हे प्रश्न तर आपण सोडवणारच आहे. पण सोडवत असताना जो काही निधी त्या ठिकाणी मी शासनाकडनं मंजूर करून आणणार आहे, माझ्या हक्काचे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक जर खाली नगरपालिकेत नसतील तर तो निधी आपल्या शहरासाठी खर्च करण्याची प्रवृत्ती असणारे लोक त्या ठिकाणी जातील. जर गेले तर तो निधी आपल्यासाठी खर्च होणार नाही. पुढचे 4 वर्ष आपले कामं थांबवण्याचं काम, कामाला आडकाठी आणण्याचं काम त्या ठिकाणी होईल. आपला 5 नंबर तलाव हा तलाव होऊ नये म्हणून विरोधकांनी कोर्टामध्ये 36 तारखा काढल्या, कोट्यवधी रुपये वकिलांना दिले. मागणी काय? मागणी फक्त एकच का 5 नंबर तलावाचं काम थांबवा, त्याची चौकशी करा. हे जर काम थांबलं तर त्यांना माहिती का आपला पाण्याचा प्रश्न सुटणार नाही.
आपल्याला कोपरगाव शहराला पाणी देता येणार नाही. कोणत्या तलावाचं काम थांबवण्याचं पाप हे लोक सातत्याने करत राहिले, परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या मागे होता. मग या सर्व तारखा त्या ठिकाणी कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला आणि ते 5 नंबर तलावाचं काम पूर्ण झालं आणि आज आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतं. ते जर तलाव पूर्ण नसता झाला तर तुम्हाला पाणी देता आलं नसतं. पण त्याच्याबद्दल विरोधकांना त्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही. त्यांना वाटतं आपण कायम अडचणीमध्ये राहिले, तुम्ही कायम अडचणीमध्ये राहिले म्हणजे तुम्ही आपोआप त्यांच्या पाया पडायला जाणार. पण माझं काम करण्याची पद्धत अशी आहे, आपल्याला कुठली अडचण जाणवते, ती अडचण सोडवायची कशी, यासाठी काय करावं लागणार आहे, त्याच्यासाठी किती निधी लागणार आहे याचा अभ्यास करायचा आणि ती कामं मार्गी लावायची. पाणी, रस्ते, गटारी याच्यामध्ये आपलं आयुष्य चाललंय. आपल्या देशाला 80 वर्ष पूर्ण होणार स्वातंत्र्य मिळून. या 80 वर्षामध्ये 40 वर्ष आपण समोरच्या व्यक्तीला, समोरच्या परिवाराला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. नगरपालिकेमध्ये कायम त्यांच्या नगराध्यक्ष, तरी देखील आपल्याकडे पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न, गटारीचे प्रश्न असतील, ते सातत्याने आपल्याला दिसतंय. आता अजून किती सत्ता द्यायची त्यांना, हा विचार त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कमी द्यायचा. आपण फक्त मला 5 वर्ष दिले, 23 दिवसाचं पाणी 4 दिवसात आलं का नाही. म्हणून आता हे पाणी आपल्याला रोज करायचे, रस्ते चांगले करायचे, गटारी करायचे, या सर्व गोष्टी तर करणारच आहे. याच्या पुढे जाऊन आपल्याला आपल्या माता भगिनींचा रोजगार असेल, आपल्या तरुणांचा रोजगार असेल, यासाठी आपल्याला काम करायचं. MIDC आपल्याला या ठिकाणी आणायची, आपल्याला MIDC मध्ये नवीन उद्योग आणायचे. आणि MIDC मध्ये उद्योग आणत असताना त्या कंपन्या जर आपल्याकडे पाण्याचा प्रश्न असला, गटारीचा प्रश्न असला, रस्त्याचा प्रश्न असला, तर कंपनी येणार आहे का? येणार नाही. त्यामुळे या सर्व मूलभूत गोष्टी त्या ठिकाणी सोडून आपल्याला या रोजगाराच्या संधी आपल्याला यायच्या. प्रत्येकाला वाटतं आपल्या आई वडिलांजवळ राहावं, आजारपणामध्ये, म्हातारपणामध्ये त्यांना आधार द्यावा. दुर्दैवाने आपले मुलं बाहेरगावी नोकरीला जातात. आपल्या घरातील माता भगिनी यांना थोडाफार रोजगार मिळाला, आपल्या लग्नासाठी, आपल्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी पैसे देणे खर्च करतो. या सर्व गोष्टीसाठी आपल्याला काम करायचं. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करायची, आपले 12 आणि 13 नंबर मधील उमेदवार नगरसेवक पदाचे असतील किंवा आपल्या नगराध्यक्ष पदाचे असतील, यांना भरभरून आपण मतदान करून त्या सर्वांना आपण निवडून आणावं, अशा प्रकारची विनंती आपण या ठिकाणी करतो. आपल्या प्रभागातील शिवसेनेचे संस्थापक शंकरांना गंगारे यांच्या नावाने जे काही गार्डन आणि सांस्कृतिक भवन आपल्याला त्या ठिकाणी करायचे, हे देखील काम आपण त्या ठिकाणी आपण मार्गी लावू, असा शब्द आपल्याला या ठिकाणी. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे म्हणाले की आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. आमदार आशुतोष काळे हे विकास पुरुष असून त्यांनी कोपरगाव शहराच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. एवढी मोठी सभा पाहिल्यानंतर विरोधकांची दमछाक झालेलीच आहे, ती आणखी नक्की झालेली असणार आणि विरोधक आता रणांगणातून पळ काढणार, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही. फोटोग्राफर या ठिकाणी आहेत, तुमचे कॅमेरे सुद्धा पुरणार नाही ही सभा मोजायला, हिला ड्रोन कॅमेरा लागेल. अशा पद्धतीची ही सभा या सर्व नगरसेवकांनी जी आयोजित केलेली आहे त्याच्याबद्दल मी प्रथमतः अभिनंदन करतो. आणखी एका कामाकरता अभिनंदन करतो. मी या ठिकाणी वाचलं की प्रभाग क्रमांक 12 मध्ये आशुतोष दादांनी किती रुपयाचे कामं केले? 1,80,00,000 1,80,00,000 रुपयाचे कामं ज्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये केलेले आहेत. आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये 4,90,00,000. त्या आकडे ऐकून मला सुद्धा चक्कर यायला लागली. जे विरोधी पक्षाचे माझे आमदार आहेत
त्यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत एवढा एका प्रभागाकरता काय अख्ख्या गावाकरता निधी आणला का, याचं उत्तर त्यांनी मला द्यावं। एका प्रभागामध्ये 5-5 कोटी रुपये, हा आमदार म्हणजे आपला विकास पुरुष आहे। त्या आमदाराच्या माध्यमातून जो काही निधी या कोपरगाव शहराकरता आलेला आहे तो पुढच्या 4 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये येणार आहे आणि तो निधी आणल्यानंतर त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आशुतोष दादांनी मला नगराध्यक्ष पदाकरता उभं केलेलं आहे। त्याचप्रमाणे हे तुमच्या प्रभागाचे नगरसेवक जे आहेत महमूदभाई असतील, शिवाजी खांडेकर असतील, इतके चांगले नगरसेवक तुम्हाला मिळालेले आहेत। मला तुमच्या सगळ्यांचा खरं तर हेवा वाटतो। महमूदभाई तुम्ही आणि शिवाजीराव तुम्ही जरा उठून सगळ्यांना नमस्कार करा, सगळ्यांना टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा। तुम्ही पण उठा। आग्रहताई आणि शेख हिना कौसर या सगळ्या उमेदवारांचं तुम्ही अभिनंदन करा की पूर्वी जेवढा निधी आणला की तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो पुढच्या 1 वर्षात महमूदभाई याचा दुप्पट निधी आपल्याला आणायचा आहे। या प्रभागाकरता या प्रभागामध्ये मी पूर्वी निवडणुकीच्या निमित्ताने यायचो, इतक्या तक्रारी मला ऐकायला मिळायच्या। कोणी म्हणायचं गटर नाही, कोणी म्हणायचं रस्ते नाही, कोणी म्हणायचं घरातलं पाणी रस्त्यावर येतं। पण या ठिकाणी आल्यानंतर मला गटरी नष्ट झालेले दिसतात। गटर मुक्त प्रभाग, सगळ्या गटरींवर पेवर ब्लॉक टाकलेले आहेत, सगळ्या गटरींवर कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत, त्याच्यामुळे अतिशय सुंदर प्रभाग या ठिकाणी झालेला आहे। आपल्या आमदार आशुतोष दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे, तोपर्यंत मी माझं बोलणं चालू ठेवतो। बघता विरोधकांनी खरं तर उद्या तुमच्या समोर येण्याची हिंमत सुद्धा करू नये। विरोधकांनी निवडणुकीतून पळ काढावा। ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि विरोधक या प्रत्येक कामामध्ये खोडा घालायचं काम करतायत। तुम्ही बघा, निवडणूक जाहीर झाली, माझी उमेदवारी जाहीर झाली, या लोकांनी पहिलं काम काय केलं, या निवडणुकीला न्यायालयातून स्टे मिळवण्याचा प्रयत्न केला। लोकशाही मार्गाने होत असलेली ही निवडणूक न्यायालयाच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आणि निवडणूक पुन्हा चालू झाली। निवडणूक पुन्हा चालू झाली। चालू झाली तरी यांच्या खोड्या थांबलेल्या नाही। अजूनही ज्याप्रमाणे गेल्या 5-6 वर्षात आशुतोष दादांच्या प्रत्येक कामामध्ये खोडा घालायचं काम या मंडळींनी केलं, तसे खोडा घालण्याचे प्रयत्न अद्याप सुद्धा करत आहे। माझ्या विरुद्धची माझी समता बँक आहे, या समता बँकेची चौकशी लावायची मागणी केली। माझे जे थकबाकीदार आहेत, आम्ही लाखो रुपयांना कर्ज वाटलेलं आहे, 5-6 थकबाकीदारांनी फक्त आरोप केले, त्याचं भांडवल ही मंडळी करायला लागली। तर समता नावाची ॲलर्जी या विरोधकांना झालेली आहे। समताच्या माध्यमातून जे काही कामं मी कोपरगावमध्ये केलं, ही विजयी सभा वाटायला लागली मला एवढे फटाके वाजताय। मागच्या आठवड्यामध्ये मी या गांधीनगरमध्ये प्रचाराला आलो। गांधीनगरच्या मारुतीच्या मंदिरामध्ये 70-80 बाया, मारुतीच्या मंदिरामध्ये 70-80 बाया माझी वाट पाहत बसल्या होत्या। मला वाटलं महमूदभाईंनी प्रचाराकरता महिला बोलावल्या, त्या महिला म्हटले आम्ही प्रचाराकरता तर येणारच आहोत, तर तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता आम्ही इथं आलो। म्हटलं कशाकरता आशीर्वाद? गेल्या 7-8 वर्ष झाले तुम्ही आम्हाला जेव खाऊ घालताय। माझ्या समता बँकेच्या माध्यमातून या प्रभागातल्या 70 ते 80 महिलांना रोज जेवणाचे डबे येतात, रोज गरम गरम जेवण येतं, खालचा डबा घेऊन जातो। 7-8 वर्षापासून चालू आहे हे। कमी निवडणुकीकरता केलेलं नव्हतं। कोरोनाच्या काळामध्ये 3.5 महिने रोज 1000 लोकांना मी डबे वाटत होतो। मी एक माणुसकीचं मंदिर उभारलेलं आहे।
कोणाला गोरगरिबाला कपडे लागत असतील ते कपडे ते त्या ठिकाणाहून घेऊन जातात. मी एक अभ्यास मंदिर उभारलेलं आहे, स्टडी पॉइंट. ज्यांना पोराबाळांना घरामध्ये अभ्यास करायला जागा नाही त्यांना अभ्यासाची सोय मी करून दिलेली आहे. 260 मुलं मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अशा अनेक उपक्रम मी समता पतसंस्थेच्या माध्यमातून गेले 7 ते 8 वर्ष नव्हे, गेले 20 ते 25 वर्ष चालू ठेवलेले आहे. कोणी आजारी माणूस आला, त्याला व्हीलचेअर लागत असेल, त्याला बेड लागत असेल, ते सुद्धा आम्ही मोफत उपलब्ध करून देतो. अशा प्रकारचे जे कामं मी जनतेसमोर मांडले, त्याच्यावर त्यांना वाटायला लागलं की आता आपला विरोध, आपला पराभव अटळ आहे. त्याच्यामुळे त्यांनी समता बँकेवर आरोप करायला सुरुवात केली. माझे थकबाकीदार होते, ते थकबाकीदारांना त्यांना त्यांच्या बगल बच्च्यांनी हाताशी धरलं आणि माझ्यावर खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली. पण ही जनतेला माहीत आहे, माझ्या पतपेढीच्या, माझ्या बँकेच्या तब्बल 1200 कोटी रुपयाच्या ठेवी आहे. त्यातल्या कोपरगाव शहरातल्या 22,000 ठेवीदारांनी 400 कोटी रुपयाच्या ठेवी मला दिलेल्या आहेत. हा कोपरगावकरांचा विश्वास मी मिळवलेला आहे. हे विरोधकांना सहन होत नाही, त्याच्यावर त्यांनी खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली. खरं तर त्यांना पराभव सुद्धा सहन होत नाही हो. विजय पचवायला जशी हिंमत लागते तशी पराभव पचवायला सुद्धा हिंमत लागते. गेल्या वेळेस ज्यावेळेस आमदारचा पराभव झाला, सुनीलने आता सांगितलं, तेच सांगितलं, माझा पराभव कोपरगावच्या करंट्या लोकांमुळे झाला. पण तुम्ही करंटे आहात का, याचा जाब तुम्ही आता आमदार त्यांना विचारला पाहिजे. आशुतोष दादांनी किती निधी आणला तुम्हाला सांगितलं. त्या आमदार त्यांनी कोपरगावचा निधी वाया कसा घालवला हे पण पहा. तिथे इंडोर गेम, आउटडोर स्विमिंग पूल बांधला, 2 कोटी रुपये त्याला खर्च झाले. काय उपयोग आहे त्याचा? हे 2 कोटी रुपये जे सरकारचे तुमच्या आमच्या खिशातले वाया गेले, याला जबाबदार कोण? जे तालुका क्रीडा संकुल होतं ते सुद्धा 4 ते 5 कोटी रुपयाचं होतं. ते क्रीडा संकुल त्यांनी संजीवनी कारखान्यावर पळवलं की कोपरगावच्या नागरिकांच्या, तरुण मुलांचे जे खेळाडू आहेत त्यांच्या तोंडातला घास काढून घेतला. याला जबाबदार कोण? जे कोपरगावचं एसटी स्टँड आहे ते उलट बांधून ठेवलं. कोपरगाव शहरातल्या सगळ्या विस्थापितांचं पुनर्वसन त्या ठिकाणी होऊ शकलं असतं, ते होऊ शकलं नाही. याला जबाबदार कोण? हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. अशा अनेक सरकारचा निधी या बाईंनी वाया घालवलेला आहे. याला जबाबदार कोण हे विचारायची वेळ कोपरगावच्या नागरिकांना आता आली आहे. असे अनेक प्रश्न आहेत, वेळोवेळी त्यांना मी निश्चितपणे विचारू शकतो. परंतु आशुतोष दादांच्या माध्यमातून जो काही विकास निधी आपल्याला मिळवायचा आहे, तो विकास निधी मिळवण्याकरता पुढचे कमीत कमी 4 वर्ष तरी आशुतोष दादा आमदार राहणारच आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुढच्या 5 वर्ष मी पण नगराध्यक्ष राहणार आहे. त्या कोपरगावची ही विकास गंगा आपल्याला वाहती ठेवायची. या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात दिसतात. स्टेजमध्ये नाही एवढी तुमची लांब आहे, मला जवळ यावं असं वाटलं. मला सांगा, लाडक्या बहिणींचे पैसे किती महिलांना मिळतात? हात वर करा. लाडक्या बहिणींचे खूप हात वर झालेले. तुम्हाला मिळत, पुढच्या महिन्यांना मिळत नाही का? मिळतात, पण थोडंसं लास्ट आहेत हात वर करायला. लाडक्या बहिणींनो, माझं तुम्हाला आव्हान आहे, तुम्हाला मिळत असलेले पैसे तुम्ही घर खर्चाकरता खर्च करू नका. ते पैसे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाकरता, तुमच्या म्हातारपणात, तुमच्या आजारपणाकरता, सासू सासऱ्यांच्या, आई वडिलांच्या म्हातारपणाच्या आजाराकरता तसेच सांभाळून बँकेमध्ये ठेवा.